पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला, आता ते माझ्या मागे लागले, असा गंभीर आरोप प्रतिभा धानोरकर यांनी कुणाचेही नाव न घेता केला. चंद्रपूर लोकसभेसाठी धानोरकर इच्छुक आहेत. त्या काँग्रेसमधून भाजपत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचेही धानोरकरांनी स्पष्ट केले. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यांच्या उमेदवारीवर कोणताही निर्णय होत नसल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघाचा ते दौरा करतायत. 2 दिवसात इथे 4 सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत. आज राळेगाव आणि पुसदमध्ये जनसंवाद मेळावा, तर उद्या कारंजा आणि वाशिम येथे ठाकरेंचा जनसंवाद मेळावा होतोय. निवडणूक रोख्यांसंदर्भात स्टेट बैंक ऑफ इंडिया अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आज माहिती द्यावी लागणार आहे. देशभरात निवडणूक रोख्यांवर बंदी आणल्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेकडे त्या संदर्भात माहिती मागवली होती. आज कामकाज संपेपर्यंत सर्व माहिती सुप्रीम कोर्टात सादर करण्याच्या सूचना स्टेट बँकेला केल्या. मुंबईतील कोस्टल रोड आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला. कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. त्यानंतर आज वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिका सुरू झाली. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत वाहतूक सुरू राहील. कोस्टल रोडवर शनिवार रविवार वाहतूक बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 111वी जयंती आहे. यशवंतराव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमधील प्रीतिसंगम घाटावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी सुनील तटकरे, शरद पवारांच्या पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रेल्वेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज झालं. 10 वंदे भारत ट्रेनलाही मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय. देशभरात एकाच वेळी 85,000 कोटीहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. लातूरमधल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालंय. लातूरमध्ये सुरू होणाऱ्या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या वंदे भारत कोचची तसंच वंदे भारत स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे. लातूरमध्ये तयार होणारे कोच जगभरात जाणार आहेत. वर्धा ते बल्लारच्या या 3ऱ्या रेल्वे लाईनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पार पडलं. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर नागरिकांना लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी थेट प्रक्षेपणाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोळसा वाहतुकीसाठी ही रेल्वे लाईन फायदेशीर ठरणार आहे.